समस्या आहे तुम्हाला? विहिरीच्या अशा समस्या आहे. आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायतला अर्ज दिला, तोंडी सूचना दिल्या. असं काही मीटिंग वगैरे झाली किंवा काही झालं तर आम्ही अनेक वेळा सांगितलं की ही गावविहीर आहे. या गावविहीरचं पाणी 40 वर्षापासून म्हणजे सगळं गाव पित होतं. बरोबर. मग आम्ही काय त्यांना सांगितलं, इचला स्वच्छ करा, तिथे नवीन बोर करा, तिचा उपसा करा आणि सर्व गाव इकडचं जे पाणी पुरत नाही गावाला, तर इथून पुरवठा तुम्ही गावाला पुरवू शकता बुवा. तात्पुरतं हो म्हणून घेतात, जुवाडी लगेच मागे टाकून घेतात. म्हणजे कोणीच असं दक्षता घ्यायला तयार नाही कुठल्याच बाबतीत. आली गल्लीमध्ये तसं नळाचं पाणीसुद्धा पुरसं येत नाही आमच्यापर्यंत. मग आम्ही काय सांगितलं की शनी मांडळ फाटा जो आहे, तर ही विहीर जर स्वच्छ झाली तर आम्हाला एवढ्या टाफुला ही पाणी देऊ शकते. तर कोणीच लक्ष देत नाही, हो म्हणून घेतात, बाकी काही लक्ष देत नाही. वावद ग्रामपंचायत येथे जो काही पाणी पुरवठा केला जातो, नळाद्वारे जो पाणी पुरवठा केला जातो, तो अनेकदा पाईपलाईन जर फुटल्या तर दूषित पाणी येतं आणि या दूषित पाण्यामुळे जे संसर्ग होतात त्यामुळे आम्हाला आरोग्य केंद्राच्याही सुविधा नाही. एकतर नळ्याला जावं लागतं किंवा मग नंदुरबारला जायला लागतं. म्हणजे जर इमर्जन्सी काही असली तर आरोग्य सुविधासुद्धा उपलब्ध नसतात आणि आरोग्याच्या खूप समस्या आहेत, कारण घाणच इतकी गावामध्ये. त्याचबरोबर पिण्याचं पाणी हे जे येतं हे इंटू डायरेक्ट टाकी, पाण्याची टाकी म्हणजे पाण्याचा सोर्स आणि टाकी आणि त्याद्वारे नळातून, म्हणजे ते त्या मधल्या भागामध्ये ते दूषित होतंय की काय या बाबतीत संभ्रम असतो आणि आम्ही तसंच ते पाणी पितो. शिवाय 8-8 दिवसांनंतर जर पाणी येणार असलं, मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी 8 ते 10 दिवसांमध्ये पाणी यायचं, तर ते स्टोअर करायचं आणि स्टोअर करून अक्षरशः त्याच्यात जंतू पडायचे, तरी आम्हाला ते जंतूचंच पाणी प्यावं लागत होतं. इतकी वाईट परिस्थिती. तुम्ही याची कंप्लेन वगैरे मोठ्या हो. अथॉरिटी पर्यंत कधी करतात का? तिथून काय रिप्लाय येतो तुम्हाला? सहजासहजी म्हणजे मोठ्या अथॉरिटीपर्यंत सर्वात आधी जो सोर्स आहे आमचा म्हणजे ग्रामपंचायत, आम्ही ग्रामपंचायतीपर्यंत आधी जातो, कारण सगळ्यात मोठ्या सोर्सपर्यंत जाणं ते म्हणतात मग तुम्ही स्थानिक पातळीवर काही कंप्लेंट केली का. स्थानिक पातळीवर आपण अर्ज केला, तिथे आपण सहजासहजी अर्जात मुदत देतो की 8-4 दिवसात आम्ही करतो. ते येता पाणी वगैरे करता म्हणजे असं दाखवतात आम्हाला की आम्ही ते करणार आहोत, परंतु ते काही करत नाही आणि त्यानंतर मग परत पुन्हा समस्या जिथल्या तिथे स्थान ग्रहण करून घेते. बरोबर. जसं तुम्ही आता मला सांगितलं, इथं आरोग्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. हो. आता एक साहजिकशी गोष्ट आहे की दूषित पाणी पितील तर आजारी पडतील. तर मग इथे जे बेसिक तुम्हाला म्हणतो पण प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात, ते आहे का नाही गावामध्ये? नाही, प्रायमरी आरोग्य केंद्र नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आरोग्य केंद्र इथे नाही आहे. मुळात या गावाला लसीकरणं होतात की नाही किंवा कुठल्या योजना राबवल्या, आता अनेक योजना प्राथमिक आरोग्य केंद्रांकडनं राबवल्या जातात आणि जवळपास तुम्ही बघितलं तर आजूबाजूच्या संपूर्ण छोट्या मोठ्या खेड्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, परंतु बरोबर. या गावाला नाही आहे. तर मग तुम्ही याची लोकांनी मिळून असं कधी नोंद नाही दिली का कधी, म्हणजे भरपूर ग्रामसेवकाकडे? मग त्यांचा रिप्लाय काय येतो? आरोग्य, कारण की ते बेसिक प्रायमरी आहे. आरोग्य म्हणजे असं, आता ग्रामसेवक पण अशी आहेत की ते आम्हाला त्यांचं दर्शनच होत नाही. मुळात हा मोठा इश्यू आहे इथे की तेच आम्हाला मिळत नाही आणि मग कोणापर्यंत आपण ही आपली आवाज जो आहे तो कोणापर्यंत पोहोचवायचा, कारण 15-15, 20-20 दिवस होतात ग्रामसभा किंवा ग्राम मीटिंग, साधारण सभा वगैरे काही असा असला हा काही 3 ते 5 वर्षात हा प्रकार नाही. आता जसं आम्ही आज तुमच्या गावातले जे तरुण लोक आहेत त्यांनी सोशल मीडियावर काही विषय मांडलेत, ते बघून आम्ही इथे आज आलो की एवढी कशी काय खराब अवस्था असू शकते. आज आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितले तेव्हा वाटलं की खरंच खूप जास्त गरज आहे गावाला. तर कदाचित सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या लोकांपर्यंत जात आहे तुमच्या गोष्टी, ज्या आजपर्यंत जात नव्हत्या. हो हो. आज तुम्ही बघितलं तर आज चौथा खांब तुम्हाला म्हटलं जातं. बरोबर. जे काही लोकशाहीमध्ये जो चौथा खांब आहे तो, आणि त्याचाच प्रकार एक सोशल मीडिया आज होऊ पाहते. सोशल मीडियामधून अनेक तरुण मुलांनी, आम्ही पण ते व्हिडिओ बघितले आणि ती सत्य परिस्थिती आहे की कुठेतरी एखाद्या गोष्टीला पॉज असायला हवा असतो आणि हा पॉज तोच आहे की आता संयम सुटला आहे, बस आता इथपर्यंतच आम्ही ते सहन करू शकतो, याच्या पुढे आम्ही सहन करू शकत नाही. आणि जे प्राथमिक आरोग्य केंद्र जे लोकांसाठी आहे तेच या गावाला आहे ना, गुरंढोरं ही पण भरपूर, पशु ही संपत्ती खूप आहे इथे.
म्हणजे प्रत्येक घराला जरी म्हटलं की कोणाकडे कोंबड्या तरी असतील, कोणाकडे बकऱ्या तरी असतील आणि मोठंही पशुधन भरपूर आहे, पण या पशुधनाच्या बाबतीतही म्हणजे दरवर्षी कमीत कमी या गावाला अनेक लोकांची गुरंढोरं छोट्या छोट्या क्षुल्लक आजारांमुळे मरतात. पण ते सुद्धा इथे कधीच म्हणजे त्यांचं आरोग्य केंद्राचं उपलब्धता आम्हाला लाभलेली नाही आहे. बरोबर. तर जसं आपण बघितलं की सोशल मीडियामुळे एका गावाचं कदाचित भविष्य बदलू शकतं. मी कदाचित यासाठी सांगतोय की एवढं झाल्यानंतरही प्रशासन काय करत होती आणि याच्यानंतर काही करणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि आज एक गाव आहे, आज असं आम्ही वावदचे व्हिडिओ बघितले म्हणून वावदमध्ये आलो, असे अनेक गाव आहेत जे असे व्हिडिओ बघून स्वतःच्या गावाच्या समस्या मांडतील आणि ही समस्या कुठे ना कुठे आता चालू झालेली आहे. वावदने हे करून दाखवलं की आम्ही सोशल मीडियाने आमचं गाव बदलू शकतो. तर कदाचित दुसरे जे गाव आहेत त्यांना पण काही समस्या असतील ते पण कदाचित त्यांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडाव्यात. कारण ते म्हणजे पूर्वी आमच्यासारखं गेलं किंवा आम्ही अर्ज केली, आम्हाला तोंडी आश्वासनं मिळाली, लेखी आजपर्यंत कोणी आश्वासन दिलं नाही, पण आम्हाला तोंडी आश्वासनं दिली गेली आणि त्या तोंडी आश्वासनांमुळे आम्ही गप्प बसलो किंवा आज नाही तर उद्या होईल, आज नाही तर उद्या होईल. पण आता जे आमच्यामध्ये जे तरुण मंडळी आहेत ते पेटून उठले आणि त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून हा जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यामुळे मीडिया आमच्यापर्यंत पोहोचली. तर जरूर इतर जे काही ग्रामपंचायती असतील त्यांनी सुद्धा या पद्धतीने आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपणच स्वतः पुढे गेलं पाहिजे. तर जसं मॅडमने सांगितलं की अनेक दुसरे गाव आहेत, मी सगळ्या गावांचे जे लोक बघतात ज्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जाणार आहे, मी सगळ्यांना एक विनंती करेल, जर तुमच्या गावामध्ये पण अशा काही समस्या असतील तर आमचं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे बोल MH, तिथे तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला बिंदास्त मेसेज करा, आम्ही रिप्लाय 100% करू आणि तुमच्या गावाला पण व्हिजिट करू.